नाही, जास्तीत जास्त बघा आमचे सिटिंग आमदार किती आहेत तुम्हाला माहिती आहे. 100 जागा आम्ही निश्चित लढू आणि अर्थात हा विषय माननीय मुख्यमंत्री, मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे ते घोषित करतील. परंतु कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आमचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. इतकं आहे की सरकार जे आहे ते महायुतीचं आलं पाहिजे. जागांचं एक कमी जास्त काही प्रमाण होऊ शकतं, परंतु महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. महाविकास आघाडीचा जो सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जवळपास 175 ते 180 जागा देण्यात आहे आणि दुसरीकडे महायुतीला मात्र 106 जागेपर्यंत त्या सर्वेत म्हणजे नमूद करण्यात आलं. याकडे आपण कसं बघतो? बघा, लोकसभेच्या वेळेला यांनी ते फॉल्स नरेटिव्ह सगळं केलं की यांचे इतके सगळे खासदार निवडून आले तर हे संविधान बदलतील. वारंवार संविधानाचं पुस्तक हातात घेऊन बसतात. पार्लमेंटमध्ये देखील तेच गोंधळ घालायचा प्रयत्न करतात आहे. परंतु आता लोकांना समजलंय की लोकांची दिशाभूल केली, लोकांनी भरभरून मतदान केलं. काही ठराविक जातीच्या पण लोकांनी, धर्माच्या लोकांनी पण मतदान केलं कारण त्यांची दिशाभूल केली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आता अनेक लोक हे आता मधल्या 4 महिन्यामध्ये त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि जनता अशी चूक परत कधी करणार नाही. कारण हे सरकार जे आहे ते जनसामान्यांचं, सर्वसामान्यांचं आहे, गरिबांचं आहे, महिलांसाठी इतक्या योजना या सरकारने आणल्या आणि या सर्व मुख्यमंत्री हे खूप इनिशिएटिव्ह घेतात आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कुठला सर्वे तुम्ही म्हणतायत, कारण सर्वे हे दर 15 दिवसांनी सर्वे होत असतात. तुम्ही मागच्या लोकसभेचा सर्वे वेगळा होता, आता तुम्ही घेताय तो सर्वे वेगळा आहे. अजून तुम्ही 15 दिवसांनी घेतलात तर अजून वेगळाच काहीतरी निकाल येईल. परंतु हे सर्वे निवडणुकीच्या मतदानाच्या 10 दिवस अगोदर देखील चालत राहतील. परंतु या सर्वेची आम्ही नक्कीच काळजी करत नाही. या सगळ्या गोष्टींवर ज्या काही त्रुटी त्यावेळेला राहिल्या आहेत त्या सर्वांवर आम्ही मात करू. दौरा सुरू करण्यात आलेला आहे, काय नेमकं कारण आहेत आणि काय दौऱ्याचं निमित्त आहे? आमचे युवा खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा हा जनसंवाद दौरा आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुक्ताईनगर पासून सुरुवात झाली आहे. आता आपण या ठिकाणी धुळ्यामध्ये आहोत आणि एकंदरच जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि ज्या काही सरकारी योजना आहेत, खास करून लाडकी बहीण योजना ही प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचते की नाही, इतरही योजना ज्या शासनाच्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत की नाही आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा विशेष दौरा त्यांनी आखलेला आहे. मी देखील त्यांच्यासोबत आहेत. अनेक पदाधिकारी युवासेनेचे असतील, पेरेंट बॉडीचे असतील, महिला आघाडीच्या देखील सरिताताई माझ्या सोबत आहेत तिथे आणि एकंदरच विधानसभाच्या हा दौरा सुरू आहे. आज सुरू झालेला आहे. उद्या आणि परवा, उद्या नाशिकमध्ये असेल, परवा अहिल्यानगर वगैरे अनेक ठिकाणी आहे आणि असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दौरा सुरू राहणार आहे. छत्रपतींना तरी सोडलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं की यामध्ये जे काय सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते दिलेलं आहे. आमचे मुख्य प्रवक्ते असतील, तिथे पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील चांगलं आहे आणि याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, घडलेली घटना जी आहे ती अत्यंत वाईट आहे. परंतु याच्यामध्ये आता आपल्याला याच्यातनं पुढचं पाऊल जे आहे, छत्रपतींचा मान सन्मान जो आहे तो त्याच्याने काही कमी झालेला नाहीये. परंतु असं विरोधक आता त्याच्यातनं टीका करतायत. अर्थात ती वाईटच गोष्ट आहे, परंतु त्याचं राजकारण कोणी करू नये. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची ही सवय विरोधकांना लागलेली आहे. आता तुम्ही आजच पहा ना, सुनील केदार जे आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्यांचा एक कार्यकर्ता आहे, तो आज कोर्टात गेलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध. आपल्याला माहिती आहे की मागे शहाबानूला पोटगी मिळू नये, राजीव गांधी पंतप्रधान असताना तेव्हा असा निर्णय त्यावेळच्या काँग्रेस सरकारने घेतला आणि ट्रिपल तलाक चं आम्ही समर्थन नव्हतो करत. आम्ही त्याच्यातला या महिलांना कुठला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ट्रिपल तलाकच्या विरोधात कायदा आणला, पण त्याचाही त्यांनी विरोध केला. काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे परत याचिका दाखल केली. एक याचिका अशीच कोणीतरी दाखल केली, ती कोर्टाने फेटाळून लावली आणि चांगले त्यांना सुनावलं देखील की ही सरकारी योजना आहे आणि सरकार योजना आणू शकते, सरकारला योजना आणण्याचा अधिकार आहे.
परंतु काँग्रेसवाले हे महिला विरोधी आहे आणि मागच्या दाराने मात्र काँग्रेसवाले देखील आपापल्या कार्यकर्त्यांचे फॉर्म भरतायत. म्हणजे इकडे योजनेचा विरोध करायचा आणि तिकडे योजना म्हणजे त्यांच्या महिलांना लाभ मिळावा म्हणून समर्थन पण छुप्या मार्गाने करायचं. तर ही अशी दुटप्पी भूमिका आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.